Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 29 जून 2026 लवकरच रिनीट 2026 चे निकाल जाहीर होणार आहेत। साधारण जो काही एक्सपेक्टेड डेट आहे ती 10 जुलै ते 15 जुलै या दरम्यान आहे। तर जे काही प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अपडेट आहेत, कॉलेजची माहिती आहे ती येण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आज आपण महाराष्ट्रामध्ये जे 2 नवीन गव्हर्नमेंट BMS कॉलेज सुरू होणार आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, या ठिकाणी किती जागा वाढणार आहेत व याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाचा हा GR पाहत आहोत। हा GR वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अंतर्गत देण्यात आलेला आहे। या ठिकाणी या GRचा जो काही क्रमांक आहे तो देखील तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही पाहू शकता मोजे, सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व 100 रुग्णखाटांचे रुग्णालय याकरिता आवश्यक पदनिर्मिती करण्याबाबत हा GR होता। तर हे कॉलेज तयार झालेलं आहे। या ठिकाणी जे काही शिक्षक भरती आहे ती देखील झालेली आहे व या वर्षीपासून या कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। या GR मध्ये जे काही कॉलेज संदर्भात इंटेक कॅपॅसिटी व पदनिर्मिती आहे त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। हा GR जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर थोड्या वेळानंतर हा GR आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल। तिथे तुम्ही हा GR व्यवस्थितरित्या वाचू शकता। आता फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की मोजे, सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी या वर्षीपासून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे एक नवीन गव्हर्नमेंट BMS कॉलेज सुरू होत आहे। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर जे काही 2 नंबरचं कॉलेज आहे ते कॉलेज मोजे वायाळ, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सुरू होत आहे। या कॉलेजमध्ये देखील 100 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर बुलढाणा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी हे 2 नवीन गव्हर्नमेंट BMS कॉलेज सुरू होत आहेत। या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी प्रत्येकी 100 जागांची आहे। परत एकदा तुम्ही या कॉलेजचा जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी पाहू शकता। या वर्षीपासून हे कॉलेजेस प्रवेश प्रक्रियेमध्ये येतील। खूप दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये शासकीय BMS कॉलेजला मान्यता मिळाली आहे। या अगोदर मागील 2 ते 3 वर्षामध्ये जे काही कॉलेज आले आहेत ते सेमी प्रायव्हेट आहेत। या वर्षीपासून हे 2 नवीन गव्हर्नमेंट BMS कॉलेज आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट BMS मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मदत होईल। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं। खूप सारे विद्यार्थी विचारत होते की काउन्सिलिंग आम्ही कशा पद्धतीने जॉईन करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पेड काउन्सिलिंग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जॉईन करू शकता। ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सारख्याच सेवा मिळतात। त्यामुळे जे विद्यार्थी मुंबई, विदर्भ, नागपूर किंवा खूप दूर जिल्ह्यातील आहेत असे विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने एनरोल होतात। ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये देखील तुम्हाला त्याच सेवा दिल्या जातात। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। तुम्हाला जर आमचं मार्गदर्शन हवं असेल
तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरचा विचार करा. 100% आम्ही तुम्हाला प्रवेश करून देण्यासाठी मदत करू शकतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.